नमस्कार मित्रांनो, एके उलटा मोटिवेशन चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आजची कथा आहे मामाच्या गावापासून तर माझ्या गावापर्यंतचा. मामाच्या मुलासोबत म्हणजे राकेशसोबतचा प्रवास बसमध्ये आमचा कसा झाला ते सांगतो. माझे नाव प्रिया. मी सध्या घरी टेलरिंगचे काम करते. माझे काही शिक्षण जास्त झालेले नाही, त्यामुळे मी आता कुठे जात नाही. घरीच कपडे शिवण्याचे काम करते, म्हणून मला बाहेरचे काही जास्त माहीत नाही. मी जास्त कुठे फिरत पण नाही, म्हणून आमचे घरचे मला बाहेरचे काम सांगत नाही. एक दिवस आई मामाकडे जायला निघाली आणि ती म्हणाली, चल प्रिया, मामाकडे जाऊन येऊ. खूप दिवस झाले आहे. अजूनपर्यंत कधी गेलेलो नाही, म्हणून आम्ही तयारी केली. पावसाचे वातावरण होते. आम्ही तयारी करून दोघी पण निघालो. मामाच्या घरी जायला रिक्षाने पण जाता येते, पण रिक्षा बदलावी लागतात. त्यामुळे आम्ही बसची वाट पाहत होतो. थोड्या वेळात बस आली आणि आम्ही बसमध्ये बसलो आणि 1 तास लागला मामाच्या गावी पोहोचायला. आम्ही पोहोचतात मामा घरीच होते. मामी पण होती. मामा आमच्या आईचा एकुलता भाऊ. त्यांची एक मुलगी आणि एक छोटा मुलगा, असे 2 मुलं त्यांना. मी त्याच्या मोठ्या मुलापेक्षा 2 वर्षांनी लहान. तो 24 वर्षाचा आणि मी 22 वर्षाची. त्यामुळे आम्ही मोठे दिसत होतो. मी त्याला बघितले आणि मनात विचार केला, किती भारी दिसतो हा. तेवढ्यात मामी बोलली, प्रिया जा राकेशसोबत मार्केटमध्ये जाऊन ये. आणि आम्ही दोघे बाईक घेऊन निघालो. थोड्या वेळात त्याला चिटकून बसली, कारण मला तो आवडायचा, म्हणून त्याला मी फील देत होते. मी त्याच्या पाठीवर टेकवत होते. मी त्याला पायाच्या मांडीवर हात ठेवला. तेच अंगावर काटा आला. त्याच्या अंगाला घाम फुटला. तेवढ्यात आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो आणि आम्ही चिकन घेऊन घरी निघालो. आणि आई मामींनी भाजी बनवली. मला कपडे शिवायचे होते, म्हणून मी लगेच निघणार होते. मी जेवण करून जाईन असे सांगितले, तर आई बोलली, उद्या मी येईन. मामी बोलली, एकटी जाऊ नको प्रिया, राकेशसोबत जा, तुला नेऊन ठेवेल. आम्ही जेवण करून निघालो. आमचे गाव लांब होते, म्हणून आम्ही बसने जाणार होतो. बसची वाट पाहत होतो. 1 तासाने बस आली. मी बसमध्ये चढली. माझी टोपली गरम झाली होती. आम्ही राकेशची शेवटचे सीटवर बसलो. आम्हाला लांब जायचे होते. तिथे आमच्यासाठी एक सीट खाली होती. आम्ही त्यावर कसेतरी करून बसलो आणि बस चालू झाली. अर्ध्या रस्त्यात आलो आणि मला खूप झोप आली. मी राकेशच्या खांद्यावर झोपली आणि राकेश माझ्या पाठीवर हात ठेवून बसला. हळूहळू मी त्याच्यावर झोपली. बस चांगली नव्हती. खड्ड्यात खूप जोरात हलत होती, त्यामुळे माझे हलत होते. राकेशला ते नाही बघवत होते. मी त्यावर झोपली होती, म्हणून राकेशचे मोठे झाले होते. मी थोडं घाबरत होती. राकेश मला ते समजत नव्हते, पण तो साफ मना करत होता. नंतर मी हळूच त्याच्या कंबरेपासून ओढणी ठेवली आणि पूर्ण झाकून घेतले आणि माझा हात मी खालून ठेवला. चीन खोलली तर मोठं होतं. माझं कपाट पण खूप गरम झालं होतं. मी हळूहळू पूर्ण ओला झाला. बाहेर जोरात पाऊस पडत होता. खिडकीतून थोडा आत येत होतं. आता मी राकेशकडे सरकत होते. मी पूर्ण गरम ओली झाली होती. पाऊस पडत होता. माझी शीट पूर्ण ओली झाली होती. मी जोरात हात केला आणि राकेशची पहिलीच वेळ होती, म्हणून त्याचे माळ बाहेर आला आणि पूर्ण शीट माखून गेली. थोड्या वेळानं आम्ही उतरून घरी आलो आणि घरी आल्यावर घरी कोणी नव्हते. आम्ही दरवाजा बंद केला आणि माझ्या खोलीचे शटर उघडले आणि कढई चुलीवर ठेवली आणि आम्ही दोघांनी गॅस जोराने चालू केले. 20 मिनिटांनी तेल गरम झाले आणि त्याला खूप जोरात उकळी फुटली व पूर्ण तेल घरात पसरले. राकेश बोलला, मी आता घरी कसा जाऊ? खूप वेळ होईल. नंतर त्याने फोन करून मामाला सांगितले की मी आज नाही येणार, गाड्या नाही मिळत
आणि बाबा नाईटला कामाला गेले होते, त्यामुळे घरी कोण पण नव्हते. त्या रात्री आम्ही दोघांनी खूप मजा केली, एकमेकांची तपासणी केली. आम्ही दोघे नवीन होतो म्हणून खूप दमलो होतो. माझे मोठे झाले होते म्हणून मला माझे लाडू फुटत होते. घरी जाता जाता सकाळी पण तो एक फेरी मारून गेला आणि त्यामुळे मला चालायला खूप थोडा त्रास झाला. पण काय मज्जा आली आणि तो निघून गेला. आणि नंतर एक दिवस माझी मैत्रीण आणि मी दोघे त्याच्यासोबत फिरायला गेलो होतो. आणि नंतर तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील भाग पाहिजे का ते पण सांगा पाहू. तर मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ कशावर आधारित बनवू ते पण सांगा. आणि मागील व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते पण सांगा. काय बदल करावे ते पण सांगा. नंतर आम्ही भेटू आपल्याला दुसऱ्या व्हिडिओ. धन्यवाद.